चला आता आपल्याला शिकायचं आहे लेबर टर्नओव्हर. इथे म्हटलं आहे द नंबर ऑफ वर्कर्स इन डिलक्स इंडस्ट्रीज ॲट द बिगिनिंग ऑफ द मंथ इज 1047. हे बघा, नंबर ऑफ एम्प्लॉईज ॲट बिगिनिंग 1047. ओके. पुढे म्हटलं आहे ॲट द एंड ऑफ द मंथ लेबर्स वॉज 1353. 1353. 1353. हे पहा मी लिहिले. नंबर ऑफ एम्प्लॉईज ॲट द एंड 1353. पुढे ड्युरिंग द मंथ 45 वर्कर्स वेर लेफ्ट अँड 15 वर्कर्स वेर डिस्चार्ज. 45 लोक सोडून गेले, 15 लोकांना आपण काढून टाकलं. हे बघ, नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट और डिस्चार्ज म्हणजे सेपरेटेड, आपल्या कंपनीपासून लांब गेले. 45 + 15 किती आले? 60. त्याच्या पुढे आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण काढून घेतोय. त्याच्या पुढे 80 वर्कर्स वेर न्यूली अपॉइंटेड ड्युरिंग द मंथ. 80 वर्कर्स आपण नवीन अपॉइंट केले, पण नीट बघा हां, रिप्लेस म्हटलंय. रिप्लेस म्हणजे ह्याला काढून त्याला टाकलं. ऑफ दीज 30 वर्कर्स वेर रिक्रुटेड इन वॅकन्सी फॉर दोज लिव्हिंग while the rest of were for expansion scheme. बाकीचे 50 एक्सपान्शन स्कीमसाठी. रिप्लेस किती केलेत? फक्त 30च. म्हणजे नंबर ऑफ एम्प्लॉईज जॉईन तुमच्या 80 आहेत, पण आपल्याला हे नको आहेत. ये नहीं देखना है, हमको देखना है ये वाला जो वैकेंसी क्रिएट हुआ था, एम्प्लॉयज़ गए, उसकी वजह से वहाँ पे कितने लोग लाए? 30. मग आपला डेटा आहे 1 2 3 4. ओके. आता आपण प्रॉब्लेम सोडवतोय. सुरुवात कशी करायची? एव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज ॲट द बिगिनिंग अँड एंड, किंवा तुम्ही ह्याला म्हणू शकता ड्युरिंग द पिरियड. कसं येईल बघा, नंबर ऑफ एम्प्लॉईज ॲट बिगिनिंग प्लस नंबर ऑफ एम्प्लॉईज ॲट एंड अपॉन 2. हे बघा मी लिहिलंय, नंबर ऑफ एम्प्लॉईज ॲट द बिगिनिंग 1045 प्लस 1353 अपॉन 2. चला आपण कॅल्सी करूया तिथे. 1-2 मिनटं द्या मला. चला बघा, नंबर ऑफ एम्प्लॉईज स्टार्टिंगला होते 1047 प्लस नवीन आणले 1353. टोटल आली 2400 भागिले 2. मग किती आले आपले? 1200 एम्प्लॉईज आले. 2400 भागिले 2 माहिती ना तुम्हाला. कॅल्सी वापरायला शिका आता. कॅल्सी घेऊन फिरा तुमचं. नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट और डिसमिस और रिझाईन किती आहेत आपल्याकडे? टोटल ते आहेत आपल्याकडे 60. मग इथे वरती लिहिले 60. खाली नंबर ऑफ एम्प्लॉईज टोटल एव्हरेज किती होता? 1200चा इंटू 100. मग काय करायचं आहे तुम्हाला? 60 भागिले 1200, 60 भागिले 1200 इंटू 100. किती टक्के आले? 5%. लेबर टर्नओव्हर रेशिओ अंडर सेपरेशन मेथड. आता बघायचं आहे लेबर टर्नओव्हर रेशिओ अंडर रिप्लेसमेंट मेथड. आधीच बोलले मी, रिप्लेस किती झाले? जुन्या लोकांच्या जागी 30 झाले. आणि भागिले एव्हरेज किती आहे? 1200 गुणिले मारायचं 100. किती येतात? चला कॅल्क्युलेट करू. 1 मिनिट थांबा. 30 अपॉन 1200 इंटू 100 किती आले? 2.5%. मग उत्तर लिहिलं मी 2.5%. ही कोणती मेथड आहे? रिप्लेसमेंट मेथड. रिप्लेसमेंट मेथडमध्ये लेबर टर्नओव्हर रेशो काय आहे? 2.5% आहे. ओके. आता आपल्याला लेबर टर्नओव्हर रेशो बघायचा आहे अंडर फ्लक्स मेथड. चला आता कोणती मेथड बघायची आपल्याला? फ्लक्स मेथड. नंबर ऑफ एम्प्लॉईज सेपरेटेड प्लस नंबर ऑफ एम्प्लॉईज रिप्लेस्ड ड्युरिंग द पिरियड अपॉन नंबर ऑफ एम्प्लॉईज ड्युरिंग द पिरियड. एव्हरेज नंबर ऑफ एम्प्लॉईज. सेपरेट झाले होते 60, रिप्लेस झाले होते 30, आपली एव्हरेज होते 1200 इंटू घ्यायचं 100. चला मी घेते कॅल्सी. 60 प्लस 30 डिवाइड बाय 1200 इंटू 100. काहीतरी गडबड केली मी. 60 आणि 30 किती आले? 90 भागिले 1200 आणि इंटू 100. 7.5%. 7.5%. मला कसं कळलं गडबड केली मी ते? कारण माझं आहे ना, सेपरेशन मेथडनी आन्सर आलं होतं 5%, रिप्लेसमेंट मेथडने आलं होतं 2.5%. म्हटल्यावर फ्लक्स मेथडने अँड ऑबियस माझं येणार होतं 7.5%. म्हणजे इथे काय होतं आपलं? क्रॉस टॅली होतं. उत्तर बरोबर आहे की नाही? समजा क्या?